राष्ट्र सेवा दल सिंधुदुर्गच्या वतीने आजपासून किल्ले विजयदुर्ग ते गोवा मुक्ती स्मारक दोडामार्ग अशी ही सुमारे 200 किलोमीटरची पर्यावरण जागृती सायकल यात्रा सुरू झालेली आहे। आज सकाळी 8 वाजता राजू परुळेकर जे पर्यटन क्षेत्रात विजयदुर्गच्या एकंदरीतच विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, ते सामाजिक कार्यकर्ते राजू परुळेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून या यात्रेचा प्रारंभ विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून झाला आणि या यात्रेचा जो आजचा पहिला टप्पा आहे विजयदुर्ग ते देवगड, या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ विजयदुर्गचे सरपंच सादिक काजी यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी कोकणात अभूतपूर्व असा उन्हाळा आपण सगळ्यांनी अनुभवला आणि या सगळ्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण जर असेल तर तो फार वेगाने होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास। पर्यावरणाचा ऱ्हास म्हणताना फक्त वृक्षतोडी एवढंच नाही, तर मानव प्राणी जगताना ज्या वेगाने पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहे सगळ्याच पद्धतीचं, मग ते सांस्कृतिक पर्यावरणसुद्धा धरूया, आपण राजकीय पर्यावरणसुद्धा धरूया, त्यामुळे मग हा अभूतपूर्व उन्हाळा असू देत, वारंवार उद्भवणारी वादळं असू देत, अवकाळी पाऊस असू देत, या सगळ्याच्या पाठीमागे एकमेव कारण हा पर्यावरणाचा ऱ्हास आहे। आणि किमान आपलं कोकण आज जे हिरवगार आहे तुलनेमध्ये आपण बऱ्या परिस्थितीमध्ये जगतो आहोत, ते तरी टिकवून ठेवावं याबाबतची लोकांमध्ये कुठेतरी जागृती करावी। पर्यावरण क्षेत्रामध्ये निरनिराळ्या पातळीवरती निरनिराळे लढे लढणारी माणसं कार्यकर्ते आहेत, विचार करणारी लोक आहेत, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यातून या सगळ्यांची साखळी कुठंतरी जोडावी आणि त्यातून सेवा दलाच्या माध्यमातून या सगळ्यांना एकमेकांशी जोडावं हा हेतू घेऊन ही यात्रा सुरू झालेली आहे। ज्यावेळी संविधानाची 75वी झाली त्यावेळी 75 किलोमीटरची पदयात्रा, संविधान पदयात्रा केलेली आणि या संविधान पदयात्रेच्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की सिंधुदुर्गातला एकही जलस्रोत, मग ती व्हाळी असू देत, व्हाळ असू देत किंवा नदी असू देत, ही स्वच्छ राहिलेली नाही। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या लहानपणी आम्ही नदीमध्ये व्हाळामध्ये डुंबणं हा एक मोठा आनंदाचा भाग होता। व्हाळात जाऊन किंवा अगदी व्हाळीत जाऊन नाल्यात जाऊन मासे पकडणं हा सुद्धा एक गमतीचा भाग होता आम्हा मुलांचा। पण आज त्या सगळ्यांची गटारं झालेली आहे, संपूर्णपणे सांडपाण्याने भरलेली आहे। हे ज्यावेळी तिथं चालताना लक्षात आलं त्याचवेळी कुठेतरी या पर्यावरणाच्या बाबत आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे। त्यामुळे ही यात्रा, सायकल यात्रा, ही याची सुरुवात आहे, एवढंच आज या शुभारंभाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो।